UPSC प्रिलिम मिस्टिक चेकलिस्ट. आता ही मिस्टिक चेकलिस्ट काय आहे आणि याच्याविषयी आपण जाणून घेणं का गरजेचं आहे, तर याच्याविषयी आपण माहिती जाणून घेऊयात. बऱ्याच वेळा लक्षात घ्या, आपण प्रिलिम तोंडावर आलेली असते आणि आपण क्वेश्चन पेपर सॉल्व करत असतो, त्याचं प्रॅक्टिस करत असतो. पण मग हे प्रॅक्टिस करत असताना आपला फोकस हा फक्त माझा स्कोर हा जास्त आला पाहिजे, हायेस्ट स्कोर आला पाहिजे, तर याच्यावरती असलं नाही पाहिजे. तर लक्षात घ्या, स्कोर हा मॅक्सिमम असणं हे तर डेफिनेटली गरजेचं आहे, पण त्याच्यासोबत इतरही काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत आणि अशा कोणत्या मिस्टेक आहेत ज्या आपण टाळल्या पाहिजेत. आता लक्षात घ्या, आपल्याकडे MPSC असेल किंवा UPSC असेल, GSमध्ये 100 प्रश्न असतात, ठीक आहे. तर याच्यातले प्रत्येक प्रश्न हा सेम पद्धतीने फ्रेम केलेला नसतो. लक्षात घ्या, प्रत्येक प्रश्न हा वेगवेगळ्या पद्धतीने फ्रेम केलेला असतो. आणि जसं की आपल्याला माहिती आहे की GSमध्ये वेगवेगळे सोशल सायन्सेसचे सब्जेक्ट आहेत. ओके, तर सर्वात पहिली गोष्ट किंवा जी मिस्टेक आहे ती कोणती टाळायची आहे, तर लक्षात घ्या, बी अवेअर ऑफ कीवर्ड्स. आता हे कीवर्ड्स कोणते आहेत लक्षात घ्या. ओनली, ऑल ऑफ द अबव, नन ऑफ द अबव, किंवा ऑल, सम, नन, नॉट ट्रू, नॉट करेक्ट. तर असे जे काही कीवर्ड्स प्रश्नांमध्ये विचारलेले असतात, त्या कीवर्ड्सवरती तुम्ही लक्ष द्यायचं आहे. लक्षात घ्या, ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. दुसरी गोष्ट, स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन. आता जे स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन असतात तिथे लक्षात घ्या, कोणतीही फॅक्ट फिगर तुम्ही माइंडमध्ये अज्यूम करून चालायची नाही आहे, एक्स्ट्राचं ओव्हर गेस नाही करायचं. तर प्रत्येक स्टेटमेंटला तुम्ही इंडिपेंडंटली जज करायचे इथे. आणि बऱ्याचशा स्टेटमेंटमध्ये सुद्धा लक्षात घ्या, नेव्हर, ऑल, ओनली, कम्प्लिटली असे शब्द, असे कीवर्ड्स वापरलेले असतात. आणि मोस्ट ऑफ द क्वेश्चन्समध्ये लक्षात घ्या, जेव्हा स्टेटमेंटमध्ये असे कीवर्ड्स वापरलेले असतात, तर ते स्टेटमेंट बेस्ड ते जे काही स्टेटमेंट आहे ते रॉंग असतं. लक्षात घ्या, चुकीचं असतं. तर ही खूप महत्त्वाची माहिती आहे, लक्षात घ्या, हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. तर ह्या दोन गोष्टी आहेत, म्हणजे ह्या कीवर्ड रिलेटेड आपण म्हणू शकतो की दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत, केअरफुल राहायचं आहे अशा प्रश्नांबद्दल. तिसरी गोष्ट लक्षात घ्या, ओव्हर थिंकिंग किंवा एक्स्ट्रा नॉलेज ट्रॅप याच्यामध्ये यायचं नाही आहे. का? कारण लक्षात घ्या, बरेच वेळा काय होतं की जे प्रश्न आहेत ते UPSC असेल किंवा MPSC असेल, तुमचे जे काही स्टँडर्ड बुक आहेत तर त्याच्यावरून फ्रेम केलेले असतात प्रश्न. इथे काय ॲडव्हान्स रिसर्च करून त्यांनी फ्रेम केलेले नसतात. मग बऱ्याच वेळा काय होतं की एक्स्ट्रा नॉलेजच्या नादामध्ये आपल्याला कन्फ्युजन क्रिएट होतं आणि कन्फ्युजनमध्ये आपण चुकीचा आन्सर देऊन बसतो. म्हणजे आता याचंच एक उदाहरण घ्यायचं झालं तर पहा की UPSC मध्ये एक प्रश्न होता, एक प्रश्न विचारलेला प्रिलिमला. तर तो प्रश्न काय होता, वेलफेअर ऑफ द नेशन हे खालीलपैकी कशामधून घेतलेलं आहे आपण. मग त्याच्यामध्ये त्यांनी 4 ऑप्शन दिलेले, प्रिएम्बल, फंडामेंटल राईट्स, DPSP अँड फंडामेंटल ड्युटीज. आता याचं उत्तर सरळ तुम्ही बेसिकली NCERT जरी वाचले तर त्याच्यामध्ये सरळ उत्तर आहे DPSP. पण जर मग मी एक्स्ट्राचं खूप नॉलेज घेतलं असेल, वाचलं असेल, PhD केली असेल, तर मी काय करेल, प्रिएम्बलसुद्धा पाठ करेल. आता प्रिएम्बलमध्ये एक वाक्य आहे, कल्याणकारी राज्यासाठी. तर मग इथे काय होईल, जर मला प्रिएम्बल पण पाठ आहे तर मला कन्फ्युजन होईल की याचा आन्सर प्रिएम्बल आहे की DPSP आहे. तर मग मी आन्सर काय करेल, DPSP, प्रिएम्बल करेल, बरोबर. तर मग लक्षात घ्या की ओव्हर नॉलेज किंवा एक्स्ट्रा नॉलेजच्या नादामध्ये पडायचं नाही.
तर मग इथे करेक्ट नॉलेजची आवश्यकता आहे, करेक्ट ॲप्लिकेशन ऑफ नॉलेजची आवश्यकता आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. तर ही तिसरी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. पुढे लक्षात घ्या, जेव्हा क्वेश्चन सॉल्व करत असता तेव्हा फर्स्ट इन्स्टिंक्टवरती नेहमी विश्वास ठेवायचा आहे. कारण बऱ्याच वेळा आपण पॅनिक होतो, पॉज घेतो, आपल्याला कन्फ्युजन होतं की फर्स्ट आन्सर असेल, सेकंड असेल, थर्ड असेल. आणि या कन्फ्युजनमध्ये किंवा पॅनिक होण्यामध्ये आपण जे आपल्याला कधी कधी आन्सर येत असतं पण वेगळं आन्सर करून बसतो, बरोबर. तर अशा वेळेस लक्षात घ्या, तुमचा जो फर्स्ट इन्स्टिंक्ट असतो त्याच्यावरती नेहमी विश्वास ठेवायचा आणि तुमच्या फर्स्ट इन्स्टिंक्टमध्ये जे तुम्हाला आन्सर वाटेल तेच तुम्ही करेक्ट करायचं आहे, लक्षात घ्या. ओके. आणि आता शेवटचा पार्ट येतो ते म्हणजे टाईम मॅनेजमेंट. तर लक्षात घ्या, टाईम मॅनेजमेंट हा खूप क्रुशियल पार्ट आहे UPSC प्रिलिममधला. कारण बऱ्याच वेळा काय होतं की काही प्रश्न असे असतात की जे वेळ खाऊ असतात. मुळात आयोगाने यासाठी ते डिझाईन केलेले असतात की ज्याच्यामध्ये तुमचे अगदीच 3 ते 4 मिनिट चालले जावेत. लेंदी असतात काही प्रश्न. तर अशा वेळेस लक्षात घ्या, एखादा प्रश्न जर तुम्हाला येत नसेल तर त्याच्यावरती स्टक राहायचं नाही. याच्यासाठी एक साधा सरळ सोपा मार्ग आहे की तुम्ही सर्वात सिंपल आणि इझी वाटणारे प्रश्न पहिले सॉल्व करायला घ्यायचे. त्याच्यानंतर मॉडरेट प्रश्न सॉल्व करायला घ्यायचे आणि सर्वात शेवटी हार्ड प्रश्न किंवा जे तुम्हाला अवघड वाटतात ते सॉल्व करायला घ्यायचे. अशा पद्धतीने तुम्ही टाईम मॅनेजमेंट हे व्यवस्थित करू शकाल आणि तुम्ही पॅनिक पण होणार नाही. कारण लक्षात घ्या, तुम्ही डॉमिनो इफेक्टबद्दल ऐकलं असेल. म्हणजे काय होतं की इथे लक्षात घ्या, मी नेहमी म्हणते की तुम्ही लक्षात घ्या, क्वेश्चन पेपर कसे डिझाईन केलेले आहेत याचा तुमच्या सायकोलॉजीवरती सुद्धा इम्पॅक्ट होतो. कारण मुळात तुम्हाला नॉलेज किती आहे याच्यापेक्षा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये परफॉर्म कसं करता हे पण खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही मेंटली त्या प्रत्येक प्रश्नाला रिॲक्ट पण कसं होतं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजे का, आता लक्षात घ्या, आपल्याला ABCD असे वेगवेगळे सेट असतात आणि प्रत्येक सेटमध्ये जे काही क्वेश्चन त्यांनी नंबर ऑफ क्वेश्चन म्हणजे इनिशियली हार्ड क्वेश्चन असतील, सिम्पल क्वेश्चन असतील, तर हे प्रत्येक सेटमध्ये वेगवेगळे टाकलेले असतात, बरोबर. आता फॉर एक्झाम्पल सेट A आहे आणि त्या सेटमध्ये सुरुवातीचे प्रश्न जे आहेत ते खूप इझी टाकलेले आहेत आणि सेट B जे आहेत त्याच्यामध्ये सुरुवातीचे प्रश्न हे हार्ड टाकलेले आहेत, अवघड आहेत, अवघड पार्ट आहे त्याच्यामध्ये. तर अशा वेळेस दोन्ही मुलांची जी मेंटॅलिटी आहे याच्यामध्ये चेंज आढळणार, लक्षात घ्या. ज्या मुलाला सेट A गेलेला आहे त्याला इनिशियली वाटू शकतं की पेपर खूप इझी आहे आणि त्याचा कॉन्फिडन्स एकदम बूस्टअप होणार. त्याचा इम्पॅक्ट त्याच्या नेक्स्ट क्वेश्चनवरती पण जाणवणार. पण मग त्याच ठिकाणी ज्या विद्यार्थ्याला सेट B आलेले, लक्षात घ्या, त्याला इनिशियली हार्ड क्वेश्चन आलेले आहेत तर तो पॅनिक होणार आणि पॅनिक झाल्याने त्याचा परिणाम त्याच्या पुढच्या प्रश्नांवर होणार, लक्षात घ्या. मग आता जर पुढचे प्रश्न त्याला इझी जरी आले असतील, लक्षात घ्या, तरी तो पॅनिक झालेला इम्पॅक्ट त्याच्या पुढच्या प्रश्नांवरती होणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे आपण म्हणतो ना की कोणतीही गोष्ट लाईफमध्ये सुद्धा असं आहे, लक्षात घ्या, कोणतीही गोष्ट लाईफमध्ये झाली प्रॉब्लेम तर त्याचा परिणाम आपल्या इतर गोष्टींवर झाला नाही पाहिजे. सेम काइंड ऑफ दिस की आपल्याला जर इनिशियली काही अवघड प्रश्न आलेले आहेत तर त्या अवघड प्रश्नांचा परिणाम हा इतर सोप्या वाटणाऱ्या प्रश्नांवरती पण झाला नाही पाहिजे. सो प्रत्येक प्रश्नाला इंडिपेंडेंटली पहा, लक्षात घ्या, त्याचा परिणाम इतर प्रश्नांवर झाला नाही पाहिजे. सो ही सायकोलॉजीसुद्धा तुम्ही लक्षात घ्यायची आहे, लक्षात घ्या. सो या काही मिस्टेक्स आहेत ज्या तुम्ही टाळायच्या आहेत किंवा आपण म्हणू शकतो या मिस्टेक चेकलिस्ट आहेत ज्या सर्वांनी लक्षात घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने क्वेश्चन पेपरचं प्रॅक्टिस करायचं आहे, PYQ ॲनालिसिस करायचं आहे.
थँक यू अँड स्टे ट्यून विथ मी.